नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव गाडगे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, आज चाललोय नाशिकला साईबाबांच्या दर्शनाला, म्हणजे शिर्डीला। तर आमची म्हणजे बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की साईबाबांचं दर्शन घेऊ, तर कदाचित तो आजचा योग आला असावा असं आम्हाला वाटतं। आणि आज आम्ही निघालोय साईबाबांच्या दर्शनाला। तर सगळी आमची तयारी वगैरे झालेली आहे, कारण का वन डे पिकनिक असणार आहे आणि गावातील म्हणजे आमच्या आळीतील 48 जण आम्ही लोक निघालेलो आहेत। गिरगावरून गाडी सुटलेली आहे। आता थोड्याच वेळात आम्हाला 11:30चा वेळ दिलेला आहे रस्त्यावर, म्हणजे इथे गाडी येणार आहे, तर आम्ही आता तिथे निघून जाणार आहोत। तर मंडळी, आज आता म्हणजे वन डे, आज रात्री जाणार, उद्या रात्री परत घरी येणार, असा आजचा आमचा हा शिर्डीचा प्रवास असणार आहे। तर कदाचित आपण आता हा प्रवास सुरू करणार आहोत, त्याच्यानंतर मग शिर्डीमध्ये गेल्यानंतर आपल्याला साईबाबाचं दर्शन असणार आहे। त्याच्यानंतर मग अधिक आपल्याला वेळ भेटला तर अधिक आपण जे म्हणजे दर्शन घेणार आहोत ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, चला आपला हा प्रवास आपण आता सुरू करतोय। तर बघा या ठिकाणी ओजल, ओम साईराम, बोल ओम साईराम। कुठे आपण चाललोय? साईबाबांच्या दर्शनाला। मग तू रेडी झाली ना तू? मग या बघ बॅग वगैरे भरलेली आहे ना। तर मम्मा पण तुझ्या बाजूला येऊन बसली, बघ रेडी झाले। हा, तर मग जाऊया। गाडी रस्त्यावर आले, 11:30चा आपल्याला टाइम दिलेला आहे, 15 मिनिटं बाकी आहेत, आपण रेडी पोझिशन मध्ये आहोत। तर आपण कुठे जातोय? साईबाबांच्या दर्शनाला। बोल ओम साईराम। शिर्डीला जातोय ना, बऱ्याच दिवसापासून इच्छा होती आपल्याला जायची। तर चला मंडळी, आपला हा प्रवास सुरू होतोय। तर बघा, आपली गाडी आलेली आहे या ठिकाणी आणि सगळी आता माणसं आपली सीट पकडत आहेत। तर बघा, एवढी मोठी आपली गाडी आहे आणि चांगल्या प्रकारे गाडी आहे, मस्तपैकी लाईट वगैरे लावून आलेली आहे गाडी। तर ही आहे आपली गाडी। तर चला, आपला हा प्रवास सुरू होणार आहे। तर ही आहे अशी आपली गाडी। तर बघा, आपला प्रवास सुरू होणारच आहे थोड्या वेळात। तर ही रस्त्यावर आपल्याला म्हणजे 11:30चा टाइम दिला होता, तर गाडी आलेलीच आहे आता। तर चला, आपण सुद्धा आपलं आसन क्रमांक घेऊया, सीटवर बसूया। तर शिर्डीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे। तर प्रत्येकाला व्यवस्थित पद्धतीने ज्याप्रमाणे आम्ही नियोजन केलं होतं, आसन क्रमांक म्हणजे आपली सीट प्रत्येकाला दिलेली आहे। तर आपला मुंबई टू शिर्डी प्रवास हा आपला सुरू झालेला आहे। तर बघा, आता या ठिकाणी थोड्या वेळात सूचना दिली जातील। जय। माझं काय बोलणं माहिती आहे? हा बोला। हो, फोटो दाखव। पण पेढे कसले आहेत? पहिला सांगायला लागेल, पेढे कसले आहेत? आपला 6 वर्षातून पहिली ट्रिप आहे, बरोबर त्याचे। हा, मग ते सगळ्याला सांगायचं 6 वर्षातून पहिली ट्रिप आहे, त्याबद्दल पेढा आहे। घेऊन जातात थंडी लागा लागली की तुला? थंडी लागा लागली?
मोबाईल बंद आहे गाडीमध्ये मोबाईल घ्यायचा नाही बोलत. आपला प्रवास सुरू झाला. तर बघा मंडळी, प्रत्येकाला आपण आसन क्रमांक वगैरे या सगळ्या दिलेल्या सूचना वगैरे घोषणा पण झाली. त्याच्यानंतर मग आपला आता नाशिक महामार्ग म्हणजे जो नाशिकचा रोड आहे त्याला आपला प्रवास सुरू झालेला आहे. तर बघूया हा आपला प्रवास कशा प्रकारे होतोय. आणि आताच थोड्या वेळात आम्ही भजन करत करत शिर्डीला जाणार आहोत, कारण का नियोजन तसं चाललंय. तर चला मंडळी. तर बघा मंडळी, आपला प्रवास तर सुरू झालेलाच आहे. आपला प्रवासात हा चालूच राहणार आहे. शिर्डी टू मुंबई असा प्रवास आपला चालूच राहणार आहे. तर मंडळी बघा, भजनाचे वगैरे सगळं सेटअप केलेलं आहे. आता थोड्या चला मी म्हणजे भजनाला सुरुवातच झाली म्हणायला गेलो तर चला या भजनात म्हणजे आमचा प्रवास आणि भजन असा ताळमेळ असं सुरू होणार आहे. तर तुम्ही देखील आमच्या या प्रवासात सामील व्हा. अरे येऊ द्या की हो मला बसलेला येऊ द्या. गणपतीची सरस्वती गणपतीची सरस्वती पदपदी पाच पांडवांची द्रौपदी. काय बोलत मला बिस्किटीला येऊ द्या की. साईचं भजन होऊ द्या की हो मला बी शिर्डीला ये. येऊ द्या की हो मला बी शिर्डीला येऊ द्या की. सोटीचं भला देवतेची सोटीचं भला आपल्यासाठी करते भला आपल्यासाठी करते भला. मला बी शिर्डीला येऊ द्या की हो. साईचं भजन होऊ द्या की र मला बी शिर्डीला येऊ द्या की. रावण त्याचे गर्व झाले हरण साई बाबा
रबा साई बाबा गावी ये रबा साई बाबा साई बाबा गोरा गाऊ कौतक करू ये रबा साई बाबा ये रबा साई बाबा ये रबा साई बाबा ये रबा साई बाबा विठ्ठलाला तुळस गणपतीला दुर्वा विठ्ठलाला तुळस गणपतीला दुर्वा विठ्ठलाला तुळस गणपतीला दुर्वा विठ्ठलाला तुळस गणपतीला दुर्वा शंकराच्या पिंडीवर बाळ शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा. हे रबा साई बाबा हे रबा साई बाबा हे रबा साई बाबा हे रबा साई बाबा आई बाबाला बाण लागली बाल गेला बाणाला आई बाबाला चाल लागली बाल गेला पाण्याला दशरथाने बाण मारला सावध बाळाला दशरथाने बाण मारला सावध बाळाला तू ये रबा साई बाबा ये रबा साई बाबा ये रबा साई बाबा ये रबा साई बाबा ओव्या गाई कौतुकेनं ये रबा साई बाबा ओव्याला पूर्वाला ये रबा साई बाबा ये रबा साई बाबा ये रबा साई बाबा ये रबा साई बाबा साई ओय गोरा गाऊ कौतुक करू ये रबा साई बाबा चंद्रभागेला पूर्वाला पाणी लागले वडाला पाणी लागले वडाला चंद्रभागेला पूर्वाला पाणी लागले वडाला रुक्मिण म्हणते धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला रुक्मिण म्हणते धाव विठ्ठला विठ्ठल माझा बुडाला अशी कशी देवाची करणे नारळाच्या आतमध्ये पाणी अशी कशी देवाची करणे नारळाच्या आतमध्ये पाणी देवाची करणे दादा नारळाच्या आतमध्ये पाणी अशी कशी साई बाबा बोले साई बाबा बोले साई नगरीचं प्रकट झाले योजा आता आहे कर येतो लाईव्ह दर्शन इकडं काय असं
शिर्डीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू, भजन वगैरे करत आम्ही भानुबाईचा वेळ लागला मल्हारी देव मल्हारी मल्हारी मार्तंड मल्हार मल्हारी मार्तंड जय मल्हार भानुबाईचा वेळ लागला मल्हारी देव मल्हारी भानुबाईचा वेळ लागला मल्हारी देव मल्हारी मल्हारी देव मल्हारी मल्हारी देव मल्हारी देव मल्हारी मल्हारी पुण्या गावाला मल्हारी देव मल्हारी मल्हारी मानकर बोला की हो मल्हारी लो तो चला बोलाओ तुम्ही बोला बोलाओ तुम्ही बोला मालचा राणीला बोलाओ तुम्ही बोला बोलाओ तुम्ही बोला जय मल्हार माझा मल्हारी 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 माझा मल्हारी 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 देव मल्हारी मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड जय मल्हार जोगवा मागते मागते जोगवा मागते देवी माझी आई अंबाबाई कोल्हापूरची देवी माझी आई अंबाबाई आई अंबाबाई माझी तुळजापूरची आई अंबाबाई माझी तुळजापूरची आई अंबाबाई माझी तुळजापूरची आई सदा सुख देई आई सदा सुख देई मागते मागते जोगवा मागते जोगवा
डाल डबल होता डबल होता डाल डबल होता बापरे भरपूर ट्रॅफिक लागलेले आहे आणि रात्रीचं वाजले 2 आपल्याला किती तास लागणार आहेत अजून आपल्याला माहिती नाही पण या ठिकाणी म्हणजे कसारा हायवे म्हणजे कसारामध्ये आपण आहोत आता नाशिक हायवे पकडलेला आहे तर या ठिकाणी बरीच ट्रॅफिक झालेली आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि आतमध्ये भजन चालू आहे म्हणजे भजन गात गात आपण साईबाबाच्या दर्शनाला चाललो आहे ते बोलतात ना साईबाबांनी बोलाया मै चला आया तर आपण शिर्डीला निघालो आहे आणि हा शिर्डीला जाता आता हा ट्रॅफिक बघा कितीतरी आहेत आणि आतमध्ये पूर्ण सगळे आहेत भजनात विलीन झालेले आहेत अतिशय हा प्रवास चांगला होणार आहे तर मंडळी पुढे जाऊ नका माझ्यासोबत तुम्ही सुद्धा शिर्डीच्या या प्रवासामध्ये सामील व्हा तर बघत राहा कसा हा प्रवास बनतोय कशा प्रकारे आपल्याला किती तास लागतात जाण्यासाठी तर हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि आज आपण बसने प्रवास करत आहोत तर बघा ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे कारण का बरीच म्हणजे 10 मिनटं झाली गाडी स्लो 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 चालत आहे तर बघूया आपण 11:30ला म्हणजे वाशीमधून आपण गाडी सुटली होती आणि त्याच्या अगोदर म्हणजे 10 वाजता गिरगाववरून ही गाडी आली आणि आता आपण भजन करत करत नाशिक हायवेलाच आहोत कशारामध्येच अटकलो आहे बघा एवढी ट्रॅफिक तुमच्यासमोर दिसत आहे तर बघत राहा व्हिडिओ कुठेही जाऊ नका
विठ्ठला बाजाचा गणपतीला दुरावा विठ्ठलाला तुळस गणपतीला दुरावा विठ्ठलाला तुळस विठ्ठलाला तुळस गणपतीला दुरावा विठ्ठलाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा विठ्ठलाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा शंकराच्या पिंडीवर बेल वाळे Sit down please. अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय। सगळ्या भजन मंडळाचे आभार। कापूर आभार
लालच्या सीट पासून पहिल्या सीट पर्यंत आले त्यांचे पण आभार. पाणी पाजा आणि ज्यांनी तिकीट घेऊन मग बसणार आले पण ते उपस्थित नाही तर रस्त्याला तर ट्रॅफिक बरीच लागलेली आहे, तर आपल्याला शिर्डीमध्ये पोहोचायला उशीर तर होणारच आहे. तोपर्यंत थोडस झोपूया, डायरेक्ट सकाळी शिर्डीमध्ये भेटूया. थोडा वेळ आता झोपू. ओके, थोडा वेळ झोपायचं. तर मंडळी मुंबईमधून आम्ही निघालो, भजन वगैरे करत साईबाबांच्या शिर्डीमध्ये पोहोचलो. तर या हॉलमध्ये म्हणजे या लॉजमध्ये आम्ही थांबलो. अतिशय चांगल्या प्रकारचं आमचं नियोजन होतं. गरम पाणीने वगैरे आंघोळ्या वगैरे आम्ही केल्या या ठिकाणी. त्याच्यानंतर चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा. तर आता पुढचा प्रवास असा आहे, साईबाबांच्या आम्ही दर्शनाला निघालेलो आहोत. तर आम्ही इथे मुंबई टू शिर्डी आम्ही बसने प्रवास केला, भजन करत आलो. कारण काय इथे येण्यासाठी ट्रेनने सुद्धा येऊ शकतो आपण, एअरपोर्ट आहे शिर्डीचं बाजूला. बसने सुद्धा म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे एसटी महामंडळाच्या एसटी सुद्धा या ठिकाणी येतात. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी येऊ शकतो. तर आम्ही प्रायव्हेट बस म्हणजे करून या ठिकाणी आलो. अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे थोडीशी ट्रॅफिक लागली, त्याच्यामुळे तब्बल आम्हाला 6-6.5 तास लागले इथे येण्यासाठी. तर आता वाजले 7:30. इथे आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला म्हणजे साईबाबांच्या दर्शनाला निघत आहोत. तर आमचं नाश्ता वगैरे सर्व तिथं झालेला आहे या ठिकाणी. तर मंडळी हा फक्त व्हिडिओ प्रवासातला होता, म्हणजे साईबाबांचं दर्शन करण्यासाठी आम्ही मुंबईमधून प्रवास केला. तर भजन वगैरे गात गात एकदम मनोकामनाने आम्ही या ठिकाणी पोहोचलो. थोडंसं भजन केल्यानंतर मग थोडीशी ट्रॅफिक वगैरे झाली, त्याच्यानंतर आम्ही थोडं रेस्ट म्हणून आराम केला. त्याच्यामधलं काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. तर मंडळी याच ठिकाणी थांबतो, भेटू लवकरच नवीन.